प्रॉब्लेम सिंपल आहे, काय फार विशेष नाही. f of x is equal to x square minus 7x plus 10 upon x square plus 2x minus 8. त्याचं डोमेन पण दिलं आहे, डिस्कस कुठे करायचं तर तो डोमेन पण आपल्याला दिलेला आहे. -6 to -3. -6 आणि -3 हा डोमेन आहे. हिला आता असं घ्या, मी सांगतो तसं लिहा. एक्स स्क्वेअर मायनस, आपण करू काय फरक पडतो, ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारते एक क्वेश्चन, पण त्याचा ऑप्शन पण सांगतो तुम्हाला. एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 10 comma x square plus 2x minus 8 are polynomials. Therefore, continuous everywhere. Continuous polynomial असतात, कंटिन्युअस असतात. इंडिव्हिज्युअल कंटिन्युअस आहे ते, एकटा ते एकत्र आल्यावर मग पुन्हा डिनॉमिनेटर बघायचं. हे पहिला पॉईंट. दुसरा f of x is equal to square minus 7x plus 10 upon is rational function. रॅशनल फंक्शन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये डिनॉमिनेटर असतो ते. डिनॉमिनेटर असले की रॅशनल फंक्शन म्हणायचं. मग ते जर कंटिन्युअस व्हायचं असेल तर हे 0 व्हायला नाही पाहिजे. x square plus 2x minus 8 not equals to 0 is continuous if and only if x square plus 2x minus 8 is not equal to 0. हे 0 व्हायला नाही पाहिजे फंक्शन. हे 0 झालं की संपलं. मग हे 0 कधी होते, त्याचे फॅक्टर पडा. x plus 4x minus 2, x plus 4 is not equal to 0, not equals to 0, not equals to -4, not equals to 2. x ची व्हॅल्यू -4 नको, x ची व्हॅल्यू 2 नको. या दोन्हीपैकी एक जर आलं, समजा -4 आणि 2 जर आला x ची व्हॅल्यू, तर हे डिस्कंटिन्युअस होऊ शकते, होते का नाही माहीत नाही, होऊ शकते म्हणलं मी. आता -4 आणि 2 यापैकी हे फंक्शन कशाला डिस्कंटिन्युअस आहे, -4 ला आहे का 2 ला आहे का दोन्हीला पण आहे का दोन्हीला पण नाही. तर ते कसं ठरवायचं, -4 belongs to -6 -3 but 2 does not belongs to -6 -3. आपल्याला ह्याचा डोमेन दिलाय. हे जे -4 आहे ना, हे -6 आणि -3 मध्ये येत आहे, पण 2 नाही येत.
-3 पासून चालू करा तुम्ही -6 पर्यंत, मध्ये -4 भेटते तुम्हाला, पण 2 नाही भेटत त्याच्यात. -3 पासून -6 पर्यंत 2 येतच नाही, हे येत आहे. म्हणजे डज नॉट बिलॉंग्स टू असते, त्याचा काही संबंध नाही. Therefore, f is discontinuous at x is equal to -4. F is discontinuous at x is equal to -4. 2 ला नाही, 2 चा काही संबंध नाही, 2 येतच नाही -6 -3 मध्ये, त्यामुळे 2 ला डिस्कंटिन्यूस व्हायचा प्रश्न नाही. पण -4 येत आहे, त्यामुळे -4 ला डिस्कंटिन्यूस आहे. आणि विशेष म्हणजे ह्याची डिस्कनेक्टिव्हिटी रिमूव्ह करता येत नाही, अजिबात नाही येत. डिस्कंटिन्युटी रिमूव्ह करता येत नाही. काही जण म्हणतील तुम्ही लिमिट काढा -4चं, येतच नाही लिमिट -4चं, म्हणून तर रिमूव्ह करता येत नाही. तुम्हाला रफ मध्ये करून दाखवतो. -4चं लिमिट एक्झिस्ट होत नाही. जर -4चं लिमिट आलं असतं ना, तर मग -4ला कंटिन्यू झालं असतं. -4चं जर लिमिट आलं असतं तर -4ला हे फंक्शन कंटिन्यूस झालं असतं, पण ह्याचं लिमिट एक्झिस्ट होतच नाही. तुम्हाला रफ मध्ये करून दाखवतो. बघा, आपलं फंक्शन काय हे तर x² प्लस याचे फॅक्टर पडले, x - 5x - 2 फॅक्टर वरचे म्हणजे x + 4 x - 2. बघा नुसतं एक कटलं, याचे फॅक्टर x + 4 x - 2 ह्याच्यात ठेवतो. आता -4 इथं -4 ठेवतो, -4 -5 -4 + 4 लिमिट करायचं आहे. -4चं लिमिट करायचं आहे, कारण की -4ला कंटिन्यूस करायचं आहे. मग इथं -4 ठेवलं, -4 -5 -4 + 4 -9/0 डज नॉट एक्झिस्ट. -4चं लिमिटच येत नाही, म्हणून -4ला कंटिन्यूस होत नाही. त्याच्यामुळे ही जी डिस्कंटिन्यू आहे, याची डिस्कंटिन्युटी रिमूव्ह होत नाही. तिथं वाटलंच तुम्ही लिहून ठेवायची गरज नाही. डिस्कंटिन्युटी इज irremovable. Irremovable. रिमूव्ह करता येत नाही. त्याला जंप पण म्हणू शकतो आपण, जंप डिस्कंटिन्युटी पण म्हणू शकतो. झालं का?